मित्रांनो, इतिहासाच्या पानांमध्ये अशा अनेक कथा दडलेल्या आहेत, ज्या ऐकून आजही रक्त सळसळते. पण एक कथा अशी आहे, जी केवळ पराक्रमाची नाही, तर अभिमानाची आणि अस्मितेची धगधगती मशाल आहे. ती कथा आहे एका साध्या मुलीची, जी झाशीची राणी झाली आणि जिच्या तलवारीच्या पात्याने इंग्रजी साम्राज्याचा पाया हादरवून सोडला. 1857चा स्वतंत्र लढा जेव्हा अख्खा देश पेटून उठला होता, त्या धगधगत्या कुंडात एका 29 वर्षाच्या स्त्रीने पाठीवर आपल्या मुलाला बांधून तलवारीने शत्रूंचे शिरकाण केले. ती केवळ लढली नाही, तर ती स्वातंत्र्याचे प्रतीक झाली. चला आज उलगडूया मणिकर्णिका ते झाशीची राणी हा थरारक प्रवास. कथा सुरू होते 19 नोव्हेंबर 1828 रोजी पावन काशी नगरीत. एका ब्राह्मण कुटुंबात जन्मली एक छोटी मुलगी मणिकर्णिका तांबे. वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आई भागीरथीबाई. पण दुर्दैवाने आईचा हात मनूच्या डोक्यावरून लवकरच सुटला. वडिलांनीच आईचे आणि वडिलांचे दोन्ही प्रेम देऊन तिला मोठे केले. मनू इतर मुलींसारखी नव्हती. तिला बाहुल्यांशी खेळण्यापेक्षा तलवारबाजी करायला आवडायचे, घोडेस्वारी करायला आवडायची, नेमबाजी, मल्लखांब यात ती पारंगत झाली. पेशवे बाजीराव तर तिला प्रेमाने छबिली म्हणायची. विचार करा, त्या काळात जिथे मुलींना चूल आणि मूल यात अडकवले जात होते, तिथे मनूने एका योद्ध्याचे शिक्षण घेतले. वेळ आली 1842ची. मनूचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. मणिकर्णिका आता झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली होती. राजेशाही थाटमाट, ऐश्वर्य सर्व काही होते, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. राणी लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. संपूर्ण झाशीत आनंदोत्सव साजरा झाला. पण तो आनंद केवळ 4 महिने टिकला. मुलाचे निधन झाले. त्या धक्क्यातून महाराज सावरू शकले नाही आणि त्यांची तब्येत बिघडली. 1853मध्ये महाराजांनी आपल्या निधनापूर्वी आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले, ज्याचे नाव दामोदरराव ठेवण्यात आले. आणि काही दिवसातच महाराज गंगाधरराव यांनी जगाचा निरोप घेतला. 23 वर्षाच्या लक्ष्मीबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. राणी लक्ष्मीबाई दुःखात असताना इंग्रजांचा डोळा झाशीवर होता. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर हे धोरण लागू केले. त्याचा अर्थ असा की ज्या राजाला स्वतःचा मुलगा नाही, त्याचे राज्य इंग्रज सरकार खालसा करेल. जेव्हा मेजर एलिसने झाशीच्या किल्ल्यात येऊन इंग्रजी सरकारचे हे अन्यायकारक फरमान वाचून दाखवले, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंचा संयम सुटला. त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. असे एक वाक्य जे इतिहासात अजरामर झाले, "मी माझी झाशी देणार नाही." हे वाक्य केवळ प्रतिक्रिया नव्हती, तर तो इंग्रजांना दिलेलं थेट आव्हान होता. 1857चा स्वातंत्र्य लढा मेरठमधून सुरू झाला आणि बघता बघता संपूर्ण भारतात वणवा पसरला. राणीने ओळखले की हीच वेळ आहे. त्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले. यामध्ये झलकारीबाई सारख्या पराक्रमी स्त्रियांचे एक विशेष दुर्गा दल होते. झाशीचा किल्ला इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाला. मार्च 1858 सर ह्यू रोजने झाशीला वेढा घातला. तोफांचा मारा, दोन्ही बाजूंनी गोळीबार. राणी लक्ष्मीबाई स्वतः किल्ल्याच्या तटबंदीवरून सैन्याचे नेतृत्व करत होत्या. गनिमी कावा, शत्रूला चकवा देणे हे सर्व त्या करत होत्या. जेव्हा इंग्रज किल्ल्यात घुसले, तेव्हा राणीने आपल्या मुलाला पाठीवर बांधले, हातात तलवार घेतली आणि आपल्या निष्ठावान सैनिकांसह घोड्यावरून उडी मारली. त्या काळपीला पोहोचल्या आणि शत्रूला तोंड देत राहिल्या. काळपीमध्ये राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपे आणि रावसाहेब यांच्याशी भेट घेतली. इंग्रजांशी 2 हात करण्यासाठी त्यांनी ग्वाल्हेरचा किल्ला जिंकण्याची रणनीती आखली. इंग्रजांना वाटले की राणी आता हरली आहे, पण त्यांनी ग्वाल्हेर जिंकून इंग्रजांना मोठा धक्का दिला. 18 जून 1858 ग्वाल्हेरच्या रणांगणावर इंग्रजी सैन्य आणि राणीचे सैन्य समोरासमोर आले. राणी लक्ष्मीबाई दोन्ही हातात तलवार घेऊन इंग्रजांशी लढत होत्या. शत्रूला त्यांच्या पराक्रमाची भीती वाटत होती, पण एका दुर्दैवी प्रसंगात त्यांच्या घोड्याने अडचण केली आणि एका इंग्रज सैनिकाने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेतही राणी लक्ष्मीबाईंनी शत्रूला त्यांच्या शरीराला हात लावू दिला नाही. त्यांनी आपल्या निष्ठावान सैनिकांकडून एका झोपडीत आपल्यावर अंत्यसंस्कार करून घेतले.
केवळ 29व्या वर्षाच्या आयुष्यात त्यांनी स्वातंत्र्याची धगधगती मशाल पेटवली. त्यांचा अंत झाला, पण झाशीची राणी म्हणून त्या अमर झाल्या. त्यांच्या पराक्रमाबद्दल सर व्ही रोजने स्वतः म्हटले होते, बंडखोरांमध्ये लढणारी ती एकमेव मर्दानी होती. राणी लक्ष्मीबाई केवळ एक योद्धा नव्हत्या, तर त्या एक आदर्श प्रशासक, एक आदर्श आई आणि देशप्रेमाचे मूर्तिमंत रूप होत्या. आजही भारतीय सैन्यात झाशीची राणी ही तुकडी त्यांच्या नावाने ओळखली जाते आणि प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देते. मित्रांनो, राणी लक्ष्मीबाईचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये जय भवानी, जय शिवाजी आणि क्रांती अमर रहे नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ऐतिहासिक कथेसह. जय हिंद.